नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आहे आपला क्लासचा 5वा दिवस. तर आज आपण बघणार आहोत की बेसिक गळ्याचे कटिंग कसे करायचे. जे म्हणजे मेन आपले गळे असतात ना, ते बऱ्यापैकी सर्वजण वापरतात, म्हणजे पान, ग्लास आणि आपला चौकोनी गोल. तर ह्या गळ्यांची आज आपण कटिंग बघणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आपण करूया क्लासला सुरुवात. तर बघू शकता, हे मी छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेले आहे आणि ह्याच्यावरती आपण बेसिक गळ्यांचं कटिंग करणार आहोत. तर अशा प्रकारची प्रॅक्टिस तुम्ही 1 किंवा 2 दिवस करा, म्हणजे अगदी गळे हे बेसिक कशा पद्धतीने कट करायचं हे तुम्हाला नक्की जमणार. तर चला, तर बघा, आता आपण घेणार आहोत गळ्याची रुंदी 2.5 इंच आणि इथून आपण गळ्याची उंची घेणार आहोत 9 इंच. खाली आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर आता पूर्ण असा चौक आपण आखून घेऊयात. कुठलाही गळा तयार करताना मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की चौकोन हा आखून घेत जावा, म्हणजे जेणेकरून आपल्याला गळे तयार करताना सोपं जाईल. तर बघू शकता, हा चौकोन मी आखून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला गोल गळा तयार करायचा आहे. तर सुरुवातीला जर गोल गळा तयार करताना अवघड जात असेल तर 1 इंच इथे घ्या कॉर्नरपासून आणि तिथून असा शेप द्यायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला गळ्याचा आकार देताना अडचण येणार नाही. तर बघू शकता कसा छान असा आपला गळा आलेला आहे. आपल्याला साईडनं 1 इंच मार्जिन सोडायचं आहे. तर गोल जो गळा आपण आखून घेतलेला आहे ना, तो आता आपण कटिंग करून घेऊयात. तर बघू शकता, आपला हा झालेला आहे गोल गळा तयार. तर किती व्यवस्थित आणि किती छान असा गोल राऊंड शेप आलेला आहे, बघू शकता. ह्या पद्धतीनेच तुम्ही गोल गळ्याची प्रॅक्टिस करा. तर आता आपण बघूया दुसरा गळा. तर आपला दुसरा गळा बघूया चौकोनी. तर गळ्याची रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंच. नेहमी आपल्याला जी काय आपली रुंदी असेल ना गळ्याची, ती घ्यायची आपल्याला 2.25, 2.5, 2.25 जी काही असेल ते. आणि आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे 8 इंच. खालच्या साईडला पण आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे आणि सरळ असं रेषा आखून घ्यायची आहे. तर बघू शकता, चौकोन जो गळा असतो ना, तो काही करायचं नाही. वरती जेवढी आपण रुंदी घेतलेली आहे ना, तेवढीच खाली पण रुंदी घ्यायची आणि व्यवस्थित असा चौकोन कट करून घ्यायचं. चौकोनी गळ्याला काही त्रास नाही आणि खूप सोप्या पद्धतीने आपण चौकोनी गळे कटिंग करू शकतो. तर बघू शकता कसा छान असा आपला चौकोनी पण आकार कटिंग झालेला आहे. तर आता बघूयात आपण पानगळा. तर आता आपण बघणार आहोत पानगळा. तर पानगळ्याची पण रुंदी आपल्याला घ्यायची आहे 3 इंच. उंची घेणार आहोत आपण 9 इंच. खालच्या साईडला पण आपल्याला 3 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पानगळ्याचा आकार देताना नेहमी लक्षात ठेवा, इथून
म्हणजे खालच्या साईडवरून 1-2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि इथून असं व्यवस्थित स्ट्रेट येऊन ना तुम्ही असे इथून असा शेप द्या व्यवस्थित. म्हणजे इथं येऊन म्हणजे प्रॉपर असा आपला छान पानगळा येतो. तर बघू शकता मी इथून असा व्यवस्थित शेप दिलेला आहे. तर त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. तर आता इथून आपण कटिंग करायला सुरुवात करूया. तर बघू शकता आपला पानगळा बघा किती छान पद्धतीनं आपला पानगळा कटिंग झालेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही पानगळ्याची नक्की प्रॅक्टिस करा. तर आता आपण बघणार आहोत पंचकोनी गळा. तर पंचकोनी गळ्याला सुद्धा आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3 इंच. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच. इथे पण खालच्या साईडला आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे. पूर्ण असा आपण आता चौकोन आखून घेणार आहोत. ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे म्हणजे पंचकोनी गळा तयार करताना. आणि तिथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या दोन्हींचा आपण मध्य केलेला आहे. इथून आपण 1.5 इंच घेतलेला आहे. इथून आपण अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची. तर बघू शकता हा झाला आपला पंचकोनी गळा तयार. पंचकोनी गळ्यामध्ये 3 तिथे 4 प्रकार असतात पण आपला हा सिंपल पंचकोनी गळा आहे. तर बघू शकता हा झाला आपला पंचकोनी गळा तयार. किती व्यवस्थित हा तयार झालेला आहे बघा. ह्याची पण तुम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस करा. तर आता आपण बघणार आहोत व्ही गळा. तर व्ही गळ्याचं पण कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे मी तुम्हाला आता दाखवते. तर बघू शकता इथे 3.25 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9 इंच. आणि जसं आपण वरती गळ्याची रुंदी घेतलेली तशीच खाली पण घ्यायची. तर हे तर पूर्ण चौकोन मी आखून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला इथून व्ही गळ्याला असं इथून पट्टी बघू शकता मी कशी ठेवली. इथून ते इथं हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथून इथून असा क्रॉस घेतलेला आहे. तर आपला हा व्ही गळा तयार झालेला आहे. तर त्याचा आता तुम्हाला मी कटिंग दाखवते. तर बघू शकता हा झाला आपला व्ही गळा तयार. तर आता आपण बघणार आहोत ग्लास गळा. तर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3.25 इंच. गळा उंची आपण घेणार आहोत 9.5 इंच. असा पूर्ण चौकोन आखून घेतल्यानंतर आपल्याला आतल्या साईडला इथून बघू शकता तुम्ही ह्या कॉर्नरपासून इकडे 1 इंच घ्यायचं आहे. इथे
1 इंच ग्लास गळ्यासाठी पूर्ण चौकोन अगोदर आखून घ्यायचा, इथून 1 इंच घ्यायचं आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट क्रॉसमध्ये जोडायचा. तुम्हाला दिसतच असेल, बघू शकता. ग्लासचा जसा आकार असतो ना, ग्लासचा आकार असतो म्हणून त्याला ग्लास गळा असे म्हणतात. तर इथून आपण कटिंगला सुरुवात करूया. तर बघू शकता, हा झाला आपला ग्लास गळा तयार. ग्लास गळ्याचं काय वैशिष्ट्य असतं, वरती रुंदी जास्त असते आणि खाली ही रुंदी कमी असते, म्हणून त्याला ग्लास गळा असे म्हणतात. तर हा झाला आपला ग्लास गळा तयार. हा झाला आपला ग्लास गळा तयार. हा बघू शकता, हा झाला आपला पान गळा तयार. हा झाला आपला पंचकोनी गळा तयार. हा झाला आपला पान गळा तयार. हा बघू शकता, हा चौकोनी गळा आणि आपला हा गोल गळा. म्हणजे अशा पद्धतीने हे आपले बेसिक गळे कशा पद्धतीनं कटिंग करायचं, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही 1 ते 2 दिवस करा, नक्कीच तुम्हाला परफेक्ट गळे जमणार आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही छान सपोर्ट मला करताय, माझं पूर्ण व्हिडिओ छान बघताय. पण सगळेजण व्हिडिओ बघतात, पण काय होतं की बरेच जण लाईक आणि कमेंट करत नाहीत. तर प्लीज कमेंट करत जावा. काय होतं, कमेंट केल्यामुळं मला एक मोटिवेशन मिळतं आणि छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी एक छान प्रेरणा मिळते. त्यामुळे तुमच्या लाईकची आणि कमेंटची खरंच गरज आहे मला. नक्की करत जावा. तर चला, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.